श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. कुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुणं मे साकरेणां विशुतं वेक्षां जन सान्निध्यात् जीवां भवन्ति साकरेमोक्ष विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धमुक्तये ज्ञानप्रतापिन सुवचनामृतं च द्वैतभावप्रदाय तद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथं गुरुराजं नस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं ज्ञानदानदानिकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमः श्री शंकरानंद गुरुपादं पूजन्मने सविलास महामोह ग्रासैक कर्मणे तत्पादं गुरुद्वन्द्व सेवा निर्मल चेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण दुसरे श्लोक क्रमांक 99 आणि 100. तर मला काय सांगितलं की त्या सर्ववस्तूला ब्रह्मांडाहून वेगळं करून दाखवलं. मग सर्ववस्तूला ब्रह्मांडाहून वेगळं केल्याच्या नंतर ब्रह्मांड हे कसं होतं, मिथ्या स्वरूपाने शिल्लक राहतं आणि मग त्याचा तसा निश्चय करावा. म्हणजेच काय, ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण सृष्टी म्हणजे जगत. म्हणजेच काय, सर्ववस्तू जगत हे भिन्न आहे आणि ते मिथ्या आहे. कारण त्याहून वेगळं केल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी मिथ्यात्व राहतं. कारण त्या कारणाचे गुण कार्यामध्ये येतच असतात. त्यांनी मागं सांगितलं होतं की सर्ववस्तू, सर्वात प्रथम कारण सर्ववस्तू, त्याच्यानंतर माया, नंतर त्याच्यानंतर मग आकाश, व त्याच्यानंतर वायू, तेज, जल आणि पृथ्वी. मग ह्या प्रत्येकाची एकमेकाच्या जसं सर्व वस्तूचं सद्रूपत्व ह्या वस्तूच्या ठिकाणी प्रतीला येतं म्हणून ह्या वस्तू सत्य वाटतात. तसं मायेचं मिथ्यात्व सुद्धा ह्या वस्तूच्या ठिकाणी काय येतं, प्रतीला येतं. म्हणून ते आणि मायाकारी असल्यामुळं ते मिथ्या आहे. सत्य का वाटतात, तर सद्वस्तूची सत्यता प्रतीला येते म्हणून सत्य वाटतात. म्हणून एकंदर यांना सद्वस्तू या संपूर्ण ब्रह्मांडाहून बाजूला केली की संपूर्ण ब्रह्मांड काय होतं, मिथ्या रूपाने प्रतीला येतं आणि असा अंतःकरणामध्ये निश्चय करावा. तर आता या श्लोकामध्ये शंकाकार शंका करतो की ननु भूम्यादीनां असत्वे विदुषः व्यवहार लोपः प्रसज्जेत इति आशंके. तो म्हणतो अहो की भूमी आदिकांना म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड चालता. भूमी अधिक म्हणजे आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी, त्याच्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड याचं कार्य असणारं ब्रह्मांड, या सर्वांना असत्वे म्हणजे मिथ्यात्व प्राप्त झालं असताना, भूमी आदिकांना मिथ्यात्व प्राप्त झालं असताना, असत्वे सती म्हणजे मिथ्यात्व प्राप्त झालं असताना, विदुषः म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या व्यवहार लोपः प्रसज्जेत, ज्ञानी पुरुषाच्या व्यवहाराचा लोप प्रसंग प्राप्त होईल, लोपाचा प्रसंग प्राप्त होईल. म्हणजे त्यांना व्यवहार, कुठलाच व्यवहार घडणार नाही. ज्ञानी जरी झाला तर तो भोजनाधिक व्यवहारामध्ये प्रवृत्त असतो का नाही, त्याच्याकडून भोजनाधिक व्यवहार घडतात का नाही. तोही कोणी बोलवलं तर तिथं जातो, एखाद्या विद्वतांच्या सभेमध्ये जातो, म्हणजे हा सगळा व्यवहार आहे का नाही. मग जर भूमी अधिकांना सर्वांना जर मिथ्यात्व प्राप्त झालं ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने, तर मग ज्ञानीपुरुषाच्या त्या व्यवहाराचा लोप होऊन जाईल, व्यवहारच राहणार नाही. व्यवहार लोपः प्रसज्जेत इति आशंक्य, अशी शंका केली असता. आलं हे इथपर्यंत? बोला. ननु भूम्यादीनां असत्वे विदुषः व्यवहार लोपः प्रसज्जेत इति आशंक्य. म्हणजे अहो भूम्यादिकांना जर मिथ्यात्व प्राप्त झालं किंवा सिद्ध झालं तर ज्ञानी पुरुषाकडून होणारे जे व्यवहार, त्या व्यवहाराचा लोप होईल, लोप होणारा प्रसंग प्राप्त होईल अशी शंका केली असता आपण सांगतो. व्यवहार लोपाचा प्रसंग प्राप्त होईल अशी शंका केली असता, विवेकेन मिथ्यात्व निश्चये अपि भूम्यादेहे स्वरूप उपमर्दन अभावात न व्यवहारः लुप्यते इति आह.
सिद्धांती सांगतात की विवेकेन भूम्यादेहे मिथ्यात्व निश्चये अपि, विवेकाने म्हणजे विचाराने, म्हणजे आत्मतत्व विचाराने, भूम्यादेहे मिथ्यात्व निश्चय अपि, भूमी आदिकांना मिथ्यात्व निश्चय जरी प्राप्त झाला तरी देखील स्वरूप उपमर्दन अभावात, स्वरूपाच्या नाशाचा अभाव असल्यामुळे, स्वरूपाच्या नाशाचा अभाव असल्यामुळे न व्यवहार हा लुप्यते, व्यवहाराचा लोप होत नाही, व्यवहाराचा लोप होत नाही. म्हणजे काय सांगितलं की विवेकाने म्हणजे विचाराने भूम्यादिकांना मिथ्यात्व निश्चय जरी प्राप्त झाला तरी देखील भूमी अधिकाच्या स्वरूपाचा नाश झाला का? भूमीविषयी मिथ्यात्व निश्चय झाला का भूमीच्या स्वरूपाचा नाश झाला? फक्त मिथ्यात्व निश्चय झाला. आता ही वस्तू आहे, समजा ही वस्तू आहे, या वस्तूविषयी मिथ्यात्व निश्चय झाला. मग आता ही वस्तू मिथ्या आहे असं कळलं की ह्या वस्तूच्या का स्वरूपाचा नाश झाला का? नाही, स्वरूपाचा नाश नाही. म्हणजे स्वरूप नाशाचा अभाव आहे. स्वरूप नाशाचा काय आहे? अभाव असल्यामुळे न व्यवहार आलोप येते, म्हणून व्यवहार लोप होत नाही. ही वस्तू आहे, फक्त काय झालंय की ही वस्तू मिथ्या आहे असं कळालं. ही वस्तू काय आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या आहे असं कळल्यामुळं त्या वस्तूच्या काही स्वरूपाचा नाश होत नाही, त्याच्या सत्यत्वाच्या भावनेचा नाश होतो. मग वस्तू सत्य असो मिथ्या असो ती व्यवहाराला योग्यच आहे. तिच्याविषयी मिथ्यात्व जरी निश्चय झाला तर स्वरूपाचा नाश न झाल्यामुळं ती काय होणार? त्याच्याविषयी व्यवहार होतच राहणार. हा डबा तो उचलणार, ठेवणार आहे, घेणार आहे. आलं? तर विवेकेन म्हणजे विवेकाने भूम्यादेहे मिथ्यात्व निश्चय अपि, मिथ्यात्वाचा निश्चय झाला तरी देखील स्वरूप उपमर्दन अभावात, स्वरूप उपमर्दन म्हणजे स्वरूप म्हणजे त्या वस्तूच्या स्वरूपाचा, उपमर्दन म्हणजे नाश, त्या नाशाचा अभाव असल्यामुळे, त्या नाशाचा अभाव असल्यामुळे न व्यवहार हा लुप्यते, व्यवहाराचा लोप होत नाही. इति आह अशा आम्ही सांगतो. म्हणजे फक्त वस्तूविषयी मिथ्यात्वाचा निश्चय झाला, ती वस्तू नष्ट झाली नाही. वस्तू नष्ट झाली असती तर मग व्यवहार लोप झाला असता. वस्तू नष्ट झाली असती तर व्यवहाराचा लोप झाला असता. पण आता वस्तू, आता समजा हे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या विषयी आपण काय व्यवहार करतो? त्याचा अभ्यास करणं वगैरे हा व्यवहार आहे का नाही? त्याला पुस्तकाला घेणं, हातात घेणं, वाचणं हा सगळा व्यवहार आहे, या पुस्तकाच्या संबंधाने होणार. ही पुस्तक जर नष्ट झालं तर तो व्यवहाराचा नाश होईल. त्याला हातात घेणं, वाचणं, कोणाला तरी सांगणं हा जो व्यवहार आहे सगळा, हा केव्हा नाश होईल? ही पुस्तक नष्ट झाल्याच्या नंतर. पण मिथ्यात्व निश्चय झाल्याच्या नंतर वस्तूचा उपमर्द होत नाही, म्हणजे वस्तूचा नाश होत नाही. त्या नाशात मग व्यवहाराला ते उपयुक्त, म्हणजे व्यवहार त्याच्या योगाने होतच राहील जरी मिथ्यात्व निश्चय झाला तरी. म्हणून व्यवहाराचा लोप नाही. आलं? बरं. विवेकेन भूम्यादेहे मिथ्यात्व निश्चय अपि, म्हणजे विवेकाने म्हणजे आत्मतत्वाच्या विचाराने भूमी अधिकांच्या विषयी मिथ्यात्वाचा निश्चय झाला असताना देखील स्वरूप उपमर्दन अभावात, म्हणजे स्वरूप त्या वस्तूच्या स्वरूपाचा नाशाचा अभाव असल्याने न व्यवहार हा लुप्यते, व्यवहाराचा लोप होत नाही. ज्ञानपुरुषाला जर स्वरूपाचा नाश झाला असता तर मग कुठला व्यवहार होणार नाही. पण मिथ्यात्व निश्चय झाला म्हणजे काही स्वरूपाचा नाश होत नाही. तेच सांगतो म्हटले आम्ही. सदद्वैतात पृथक्भूते द्वैते भूम्यादिरूपिणी तदर्थ क्रियालोके यथा दृष्टा तथैव सा. म्हणजे आता या श्लोकामध्ये काय सांगणार आहे त्यांनी की जसं अज्ञानी पुरुषाला अज्ञान कालामध्ये
जसा व्यवहार शक्य आहे पदार्थाच्या संबंधाने, त्याला जरी ज्याला सत्यतेची भावना असताना जसा व्यवहार शक्य आहे तसंच ज्ञानी महात्म्याला सुद्धा तो व्यवहार शक्य आहे. कारण त्या त्या वस्तूचं सत्यत्व किंवा म्हणजे त्या वस्तू सत्य आहे म्हणून व्यवहार आहे आणि सत्य मिथ्या आहे म्हणून व्यवहार नाही असं नाही होत नाही. म्हणजे सत्यत्व किंवा मिथ्यात्व हे व्यवहाराला त्या कारण नाही. हा, त्या वस्तूचा नाश त्या व्यवहाराला म्हणजे व्यवहाराला कारण होऊ शकतो, पण त्या वस्तूचा नाश झालेला नाही. तेच आता या श्लोकामध्ये सांगतात की सत अद्वैतात पृथक भूते द्वैते भूम्यादी रूपिणी. तर भूम्यादी रूपिणी एक आकडा, द्वैते सत अद्वैतात पृथक भूते, सद अद्वैतात पृथक भूते तद अर्थक्रिया लोके यथा दृष्टा सा तथैव तथा एव. तद अर्थक्रिया लोके यथा दृष्टा, सरळच आहे एवढं एक आकडा, सा 2 तथा एव 3. तर भूम्यादी रूपिणी द्वैते, तर भूमी आधी स्वरूप जे द्वैत आहे, भूमी आधी रूप जे द्वैत आहे, कारण हे द्वैत आहेत ना, हे बाकीचं सगळं. फक्त अद्वैत स्वरूप कोण आहे? फक्त परमात्मा म्हणजे ब्रह्म. पण हे सगळं कसं आहे? द्वैत रूप म्हणजे भेद स्वरूप आहे. मग हे भेद स्वरूप असणार जे द्वैत म्हणजे जगत. द्वैत म्हणजे काय? इथं जगत घ्यायचं. भूम्यादी रूपिणी द्वैते, भूम्यादी स्वरूप असणारं जे द्वैत म्हणजेच भूम्यादी रूप असणारं जे जगत, त्या जगताला सत अद्वैतात पृथक भूते, सत स्वरूप असणारं जे अद्वैत त्या अद्वैताहून पृथक भूते. पृथक म्हणजे वेगळं केलं तरी देखील किंवा वेगळं केलं असताना म्हणजे हे ज्ञानीपुरुषाबद्दल बोलायला लागले बरं का. ज्ञानीपुरुषाला भूम्यादी स्वरूप असणारं जे द्वैत म्हणजे जगत, त्या जगताला त्या ज्ञानीपुरुषाने सत स्वरूप असणारा जो अद्वैत परमात्मा त्या अद्वैत ब्रह्माहून जरी वेगळं केलं तरी देखील तद अर्थक्रिया लोके यथा दृष्टा. तद अर्थक्रिया, तद म्हणजे त्या पदार्थ म्हणजे पदार्थ, त्या पदार्थाच्या संबंधाने होणारी जी क्रिया आहे किंवा जो व्यवहार, क्रिया म्हणजे काय? व्यवहार. त्या पदार्थाच्या संबंधाने होणारा तो व्यवहार आहे. तो व्यवहार लोके यथा दृष्टा, लोकांमध्ये जसा पाहिला जातो, म्हणजे लोकांकडून जशा पद्धतीने तो व्यवहार केला जातो, लोकांचा व्यवहार होतो तो व्यवहार जसा पाहिला जातो, सा तथा एव, तो व्यवहार तशाच पद्धतीने ज्ञानी पुरुषाचा देखील चालू राहतो किंवा होत राहतो. म्हणजे काय सांगितलं की भूमी आदी स्वरूप असणारं जे द्वैत, भूमी आदी स्वरूप असणारं जे द्वैत म्हणजे जगत, त्या जगताला सद असणारं अद्वैत स्वरूप, सत स्वरूप असणारं अद्वैत स्वरूप असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माहून वेगळं केलं तरी देखील किंवा वेगळं केले असताना देखील त्या अर्थाविषयी म्हणजे त्या पदार्थाच्या संबंधाने होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, तत्तर अर्थक्रिया म्हणजे त्या पदार्थाच्या संबंधाने होणारी क्रिया लोके यथादृष्टा, लोकांमध्ये जशा पद्धतीने पाहिल्या जातात, सातथैव, त्याप्रमाणे त्या क्रिया ज्ञानीपुरुषाला सुद्धा होत राहतात. ज्ञानीपुरुषाकडून सुद्धा त्या क्रिया तशा होत राहतात. म्हणजे समजा एखादी वस्तू, कुठल्या वस्तूकडून होणारा जसा व्यवहार आहे, समजा त्याच्याकडे एखादी गाडी असेल, आता गाडीकडून होणारा व्यवहार कोणता? की त्या गाडीवर बसणं, कुठेतरी बाहेर गावाला जाणं. पण ज्ञानी जरी झाला, त्याला त्या गाडीविषयी जरी मिथ्यात्व निश्चित झाला तरी तो गाडीवर बसणार, त्या संबंधाने तो दुसऱ्या गावाला जाणार, हा व्यवहार होत राहणार.
जसा अज्ञानी पुरुषाचा व्यवहार होत राहतो तसं त्या ज्ञानी पुरुषाचा सुद्धा व्यवहार होत राहणार. फक्त फरक काय आहे, ज्ञानी पुरुषाचा आणि अज्ञानी पुरुषात फरक काय आहे? मग तो अज्ञानी पुरुष जो आहे तो काय, त्याचा काय असतो की हा सगळा व्यवहार सत्य मानतो आणि हे मी केलं म्हणतो, मी गाडी चालवली म्हणतो, मी गाडी चालवून मी या गावाला आलो म्हणतो. हा जो व्यवहार तो मीच्या संबंधाने करत राहतो. पण ज्ञानी पुरुषाचा तसा व्यवहार, तसाच त्याचं फक्त त्याची बुद्धी तशी नसते. तो काय म्हणतो की बाबा माझा याच्याशी काही संबंध नाही, मी गाडी चालवत नाही, मी काही कुठल्या गावाला जात नाही, फक्त जाणारा हे जे काय सगळं जे घडतंय हा सगळा कोणाचा व्यवहार आहे? प्रारब्धाचा व्यवहार आहे, प्रारब्धाकडून होणारा व्यवहार आहे. आलं? बरं. भूम्यादी रूपिणी द्वैते म्हणजे भूम्याधिक रूपाने असणारे जे द्वैत म्हणजे जगत, सद अद्वैतात पृथक होते म्हणजे सद्रूप असणारा अद्वैत स्वरूप असणारा जे ब्रह्मतत्व त्या ब्रह्माहून या द्वैत रूपी असणाऱ्या जगताला पृथक होते, वेगळं केलं असताना देखील तत्तद तत्तद अर्थ क्रिया लोके यथा दृष्टा सा तथा एव म्हणजे त्या त्या पदार्थाची क्रिया किंवा व्यवहार, संबंधाने होणारा व्यवहार, त्या त्या पदार्थाच्या संबंधाने होणारा व्यवहार लोकांमध्ये जशा पद्धतीने पाहिला जातो तशाप्रमाणे ज्ञानी पुरुषांकडून देखील तसा व्यवहार केला जातो. आता पुन्हा शंकाकार म्हणतो की ननो सत्तत्वस्य अद्वैत रूपत्वे सांख्यादिभिः अविधीयमानस्य भेदस्य कुतः न निरासः क्रियते इति आशंके. तो शंकाकार म्हणतो अहो तुमचं सत्तत्व हे अद्वैत स्वरूप आहे का नाही? सत्तत्व म्हणजे सत्स्वरूप असणारं जे ब्रह्म ते कसं आहे? अद्वैत स्वरूप, अद्वैत रूपत्वे म्हणजे त्याला अद्वैत रूपत्व असताना सांख्यादिभिः अभिधीयमानस्य म्हणजे सांख्यादिक म्हणजे सांख्यशास्त्रकार, न्यायशास्त्रकार अधिक जे नास्तिक आहेत, दुसरे बाकीचे हे आस्तिक काही, बाकीचे नास्तिक काही, हे जे आहेत यांच्याकडून अभिधीयमानस्य भेदस्य कथन केला गेलेला जो भेद आहे त्या भेदाचा कुतः न निरासः क्रियते, निरासः कुतः न क्रियते, निरास का बरं केल्या जात नाही तुमच्याकडून? इति आशंक्य, अशी शंका केली असता म्हणजे तो काय म्हणतो, तुम्ही एवढं अट्टहासाने सद्वस्तू ही अद्वैत स्वरूप आहे सांगितलं, पण बाकीचे तसे मानत नाहीत ना. सांख्यशास्त्रकार असतील, न्यायशास्त्रकार असतील, तसं हे त्याच्यात भेद मानतात. ते त्याला काय म्हणतात? भेद मानतात सद्वस्तूमध्ये. मग तुम्ही त्या भेदाचं तुम्ही का निराकरण करत बसत? तुम्ही का करत नाही? तुम्ही त्यांच्या भेदाचं निराकरण का करत नाही? त्यांनी जे भेद सांगतात त्या भेदाचं तुम्ही निराकरण करून दाखवलं पाहिजे ना. अशी शंका केली असता तेच सांगितलं की बाबा शंकाकार म्हणतो अहो सत्तत्वस्य सत्स्वरूप असणारं जे ब्रह्मतत्व त्या ब्रह्मतत्वाला अद्वैत रूपत्वे, अद्वैत रूपत्व असताना सांख्यादिभिः अभिधीयमान असते, सांख्यादिकाकडून कथन केला गेलेला भेदस्य, कथन केला गेलेला जो भेद त्या भेदाचे कुतः न निरासः क्रियते, निरासः कुतः न क्रियते, त्या भेदाचा निरास का बरं केला जात नाही? अशी शंका केली असता. बरं. ननु सत्तत्व तत्वस्य अद्वैत रूपत्वे सांख्यादिभिः अविधीयमानस्य भेदस्य कुतः न निरासः क्रियते, कुतः न निरासः क्रियते इति आशंक्य. म्हणजे शंकाकार म्हणतो अहो सत्तत्वाला अद्वैत रूप असताना, सत्तत्व हे अद्वैत रूप असताना सांख्यादी यांच्याकडून कथन केलेल्या भेदाचा निरास तुमच्याकडून का केला जात नाही? अशी शंका केली असता. तर सत्स्वरूप असणारे जे तत्व अद्वैत रूप
तर ते अद्वैत रूपत्व असताना सांख्यनिकाकडून जो भेद प्रतीतील कथन केला जातो त्याचा का तुम्ही निरसन करत नाही अशी शंका केली असता व्यवहारिक भेदस्य अस्माभिः अभ्युपगतत्वात् न तत् निरासाय प्रयत्यते इति आह. तर अशी शंका केली असता व्यवहारिक भेदस्य व्यवहारिक जो भेद आहे तो भेद अस्माभिः म्हणजे आमच्याकडून देखील स्वीकार केलेला असल्यामुळे अभ्युपगतत्वात स्वीकार केलेला असल्यामुळे न तत् निरासाय प्रयत्यते त्याच्या निरसनाकरता प्रयत्न केला जात नाही. व्यावहारिक जो भेद आहे म्हणजे वस्तूचं मिथ्यात्व प्राप्त झालं वस्तूला, त्या मिथ्यापणामुळं तो जो मिथ्या असणारा भेद, व्यावहारिक भेद म्हणजे काय, मिथ्या असणारा भेद म्हणजे आमच्या दृष्टीने भेद मिथ्या आहे ना. आमच्या दृष्टीने भेद कसा आहे, इतर त्याला शास्त्रकार सत्य मानत असतील, इतर शास्त्रकार त्या भेदाला सत्य मानत असतील, पण आमच्या दृष्टीने कसा आहे तो भेद मिथ्या आहे. मिथ्या भेद असल्यामुळे त्याच्या कुठं निरसनाकरता प्रयत्न करत बसावं. सद्वस्तूचं विवेचन करणं ते महत्वाचं आहे. सद्वस्तूचं विवेचन करणं, सद्वस्तूला इतरांहून वेगळं करून दाखवणं या मिथ्या पदार्थाहून, त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. भेद तर त्यांनी भेदाचंच वर्णन केलेलं आहे, मग ते भेदाचं वर्णन केलेलं असल्यामुळं ते भेदाची मांडणी करण्याकरता प्रयत्न करत राहतील. आम्हाला कुठं भेदाची मांडणी करायची, आमच्या दृष्टीने भेद मिथ्याच आहे. मिथ्याच भेद असल्यामुळे त्याच्या निरसनाकरता काय प्रयत्न करावे. रज्जूचं सर्प मिथ्या आहे हे कळल्याच्या नंतर त्याच्या निरसनाकरता काय प्रयत्न करत बसायचा, किंवा मृगजळ मिथ्या आहे हे लक्षात आल्याच्या नंतर त्याला घालवण्याकरता प्रयत्न करणं काय योग्य आहे का, नाही, त्याच्याकरता वेळ घालवण्याचं काही कारण नाही. व्यवहारिक भेद असते म्हणजे मिथ्या असणारा जो भेद, त्या भेदाला अस्माभिः अभ्युपगतत्वात् त्या भेदाला आमच्याकडून देखील स्वीकारलेलं असल्यामुळं न तत् निरासाय न प्रयत्यते म्हणजे त्याच्या निरासा करता, म्हणजे जो व्यवहारिक भेद आहे म्हणजे मिथ्या भेद आहे, त्या मिथ्या भेदाच्या निरसनाकरता प्रयत्न केल्या जात नाही. न प्रयत्यते इति आह असे आता आम्ही सांगतो. आलं बोला. व्यवहारिक भेदस्य अस्माभिः अभ्युपगतत्वात् न तत् निरासाय प्रयत्यते इति आह. म्हणजे व्यवहारिक जो मिथ्या भेद आहे त्या भेदाला आमच्याकडून, तो जो भेद आहे तो भेद आमच्याकडून स्वीकार केलेला असल्यामुळे त्याच्या निरसनाकरता काय प्रयत्न करावे, प्रयत्न केला जात नाही. म्हणजे संपूर्ण हा भेद मिथ्या असल्यामुळं आणि मिथ्या भेद आमच्याकडून स्वीकारलेला आहे. आचार्याने म्हटलंय का नाही की काय ते भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. भक्ती करता स्वीकारलेलं जे कल्पित द्वैत आहे, कल्पित द्वैत, कल्पित शब्द वापरला म्हणजे मिथ्याद्वैत, मग ती मिथ्याद्वैत अद्वैतापेक्षा सुंदर आहे. म्हणजे कल्पित म्हणजे मिथ्या भेद आम्ही सुद्धा स्वीकारलेला आहे. मिथ्या भेद आम्ही स्वीकारलेले असल्यामुळं आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही भेदाला तुम्ही सत्य मानता, आम्ही मिथ्या मानतो, आणि मिथ्या मानल्यामुळे काय अडचण नाही. सांख्यकनाद बौद्धादैर जगद्भेदो यथा यथा उत्प्रेक्षतेनेकयुक्त्या भवत्वेष तथा तथा. तर सांख्य कनाद बौद्धादैः जगद्भेदः यथा यथा उत्प्रेक्षते अनेकयुक्त्या भवतु एष तथा तथा. तर सांख्य कनाद बौद्धादैः
एक आकडा. कानाद आहे ना ते, हम्म? कानाद आहे का बनाद? कानाद. सांख्य कानाद बौद्धादेही एक आकडा. अनेक युक्त्या 2 खालच्या वळीत का. यथा यथा 3. जगत भेद 4. उत्प्रेक्षते 5. तथा तथा 6. एष 7. भवतु 8. सांख्य कानाद बौद्धादिकांनी अनेक युक्तीने, अनेक युक्त्या म्हणजे अनेक युक्तीने, यथा यथा ज्याप्रमाणे जगत हा भेद उत्प्रेक्षते, जगताच्या भेदाची कल्पना केलेली आहे. जगत भेदाची काय केलेली आहे? कल्पना केलेली आहे. जगतामध्ये भेद, सगळ्या व्यवहारामध्ये काही भेद मानलेला आहे का नाही? परमात्मा वस्तूच्याच ठिकाणी भेद मानल्यामुळे सगळ्याच ठिकाणी काय आहे? भेद आहे. आपल्यामध्ये तसं नाही की आपल्या मतामध्ये काय आहे की हा सगळं वस्तूमध्ये जो प्रत्येक वस्तूमध्ये जो प्रतीतीला येणारा भेद आहे हा मिथ्या भेद आहे. वास्तविक सर्व एकच आहे. परमात्मत्व सर्व ठिकाणी अनुस्थितच आहे. अधिष्ठानत्व अवच्छेदक संबंध आणि परमात्मत्व सर्व ठिकाणी काय आहे? आहेत ना परमात्म्याची व्याप्ती, म्हणजे अभेदच आहे. पण आपण कल्पित भेद मानलेला आहे. आपण काय मानलेला आहे? कल्पित भेद मानलेला आहे. पण ते तसं नाही, ते भेद सत्य मानलेले आहेत त्यांनी. मग सांख्य कानाद बौद्धादिकांनी यथा यथा ज्याप्रमाणे जगत भेद हा उत्प्रेक्षते, जगत भेदाची कल्पना केली. अनेक युक्तीने जगताच्या भेदाची कल्पना केलेली आहे. तथा तथा त्याप्रमाणे एष म्हणजे ह्या जगताचा भेद भवतु असू द्या म्हणले. त्याप्रमाणे या जगताचा भेद असू द्या. त्याने काय फरक पडत आहे? त्याने काही फरक पडणार नाही. म्हणजे कारण आम्ही तो भेद मिथ्या स्वीकारला असल्यामुळे आम्हाला त्याच्यापासून काही फरक पडणार नाही. म्हणजे सांख्य कानाद बौद्धादिकांनी अनेक युक्तीने ज्याप्रमाणे जगताचा भेद, जगत भेद उत्प्रेक्षते, जगत भेदाची कल्पना केलेली आहे. तथा तथा एषा होतो, त्याप्रमाणे तो भेद हो असू द्या. त्याप्रमाणे तो भेद, जगताचा भेद असू द्या. त्याने काय फरक पडणार आहे? कारण सद्वस्तू आमची अद्वैत स्वरूप आहे. त्या भेदाने त्याच्या ठिकाणी काहीही परिणाम होणार नाही. आलं? सांख्य कानाद बौद्धाद्यैः अनेक युक्त्या यथा यथा जगद्भेदः उत्प्रेक्षते तथा तथा ईश भवतु. म्हणजे सांख्य कानाद बौद्धादिकांनी अनेक युक्तीने ज्याप्रमाणे जगताच्या भेदाची कल्पना केली त्याप्रमाणे येशः म्हणजे ही भेदाची कल्पना भवतु त्यांनी करू द्या. आम्हाला त्याने काही, कारण आम्ही सुद्धा व्यवहारिक भेद मिथ्या भेद मानलेलाच आहे. म्हणून त्याच्या खंडनाचा आम्ही प्रयत्न करायचं काही कारण नाही. जे आम्ही सुद्धा व्यवहारिक भेद मानले म्हणजे मिथ्या भेद मानलेला आहे. त्यांनी फक्त त्यांच्यात आमच्यात फरक काय? त्यांनी फक्त तो भेद सत्य मानला, आम्ही मिथ्या म्हणतोय. असू द्या म्हणजे मग त्याच्यात आम्ही त्यांनी जर कितीतरी भेदाचं निरूपण केलं तर आम्ही शेवटी फक्त एकच शब्द वापरणार की हा संपूर्ण भेद मिथ्या आहे. त्यामुळे त्याच्या स्पेशली त्याच्या खंडना करता आम्हाला प्रयत्न करण्याची काही आवश्यकता नाही. दरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान और ज्ञानेश्वर महाराज.